शिर्डीतील हॉटेल घरफोडीचा पर्दाफाश। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। शिर्डी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या धाडसी चोरीचा छडा लावण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले। हॉटेलचे कडी कोयंडा तोडून लाखो रुपयांचे टीव्ही आणि इतर साहित्य लंपास करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला मुद्देमालासहित जेरबंद केले। अंबरनाथ येथील रहिवासी विलास डोंगरे यांचे शिर्डीतील निमगाव परिसरात हॉटेल साई पंचम आहे। 20 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान चोरट्यांनी या हॉटेलला लक्ष्य केलं। चोरट्यांनी हॉटेलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तब्बल 4,35,000 रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे LED टीव्ही, 33 नळ, मिक्सर आणि इतर मौल्यवान साहित्य चोरून नेलं। या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटना पाहता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींच्या शोधकामी आदेश दिले होते। यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI दीपक मेणे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगवान फिरवली। गुप्त बातमीद्वारा प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी निमगाव शिवारात छापा टाकला। या छाप्यात विशाल त्रिभुवन याला ताब्यात घेण्यात आले। पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने आपला साथीदार प्रमोद उर्फ बंड्या पवार याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 56,000 रुपये किमतीचे 32 इंचाचे 8 LED टीव्ही हस्तगत केलेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल त्रिभुवन याला मुद्देमालासह शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, तर साथीदार प्रमोद पवार अद्याप फरार आहे। अहिल्यानगर पोलिसांच्या या तत्पर कार्यवाहीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।